5 वर्षामध्ये काय सांगितलं आम्ही कुंभमेळ्याचं त्या ठिकाणी काम केलं, म्हणाले नाशिक आम्ही बदललं। बरं, बोलताना विरोधाभास काय आहे? एकीकडे म्हणाले की सरकारने पैसाच दिला नाही, पैसा आम्हीच आणला, दुसरीकडे म्हणाले सरकारने पैसा दिला तर काय आमच्यावर उपकार केले, ते तर त्यांचं कर्तव्यच होतं। अरे एकदा ठरवून घ्या सरकारने दिले की नाही दिले, मग त्याच्यानंतर बोला। आणि देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्रामध्ये एकाच गोष्टीकरता प्रसिद्ध आहे, देवेंद्र फडणवीसचा आकडा कधीही चुकत नाही। तो जे सांगतो ते बरोबर असतं, चुकीच्या गोष्टी सांगत नाही। आकडा म्हणजे त्यांना तो त्यांचा आकडा वाटेल, तो नाही लावायचा आकडा नाही, तो देवेंद्र फडणवीसचा संबंध नाही। देवेंद्र फडणवीस बजेटवाला आहे, बजेटचा आकडा आपल्याला माहिती आहे, तो त्यांचा आकडा जो असतो त्या आकड्याशी आपला काही संबंध नाही। तुमचाही गैरसमज नको। बंधू भगिनींनो, कुंभमेळ्याचं काम आम्ही सरकारमध्ये आलो, या नाशिकमध्ये कुठलंही काम सुरू झालं नव्हतं। यांना कुठलं स्वप्न पडलं माहित नाही, ते म्हणाले 2013लाच निविदा निघाल्या होत्या, त्या कुठल्या निघाल्या मला माहिती नाही, कुठलंही काम या ठिकाणी झालं नव्हतं। पहिल्यांदा आम्ही गिरीश महाजन यांना कुंभमेळा मंत्री म्हणून एक डेसिग्नेशन दिलं आणि सांगितलं सगळं काम हे मंत्री या ठिकाणी करतील। आणि मी विचारू इच्छितो राज ठाकरेंना, राज ठाकरेजी तुम्ही विसरलात, तुमचाच मला फोन आला होता, आमच्या महानगरपालिकेची स्थिती ठीक नाही आहे, आम्ही एक नवा पैसा देखील देऊ शकत नाही, आम्ही जे पैसे खर्च करायचे आहेत ते देखील तुमच्या सरकारतर्फे द्या। बरं, तुम्ही विसरला असलात तरी मी विसरलो नाही। हे मुर्तडक जी आपले माझ्याकडे पत्र घेऊन आले होते, प्रत्येक पत्राची नोंद असते, त्या पत्रात लिहिलं होतं महानगरपालिका एक नवा पैसाही खर्च करू शकत नाही, त्यामुळे महापालिकेच्या हिस्स्याचे पैसेही राज्य सरकारने दिले पाहिजे। बंधू भगिनींनो, या ठिकाणी 2119.11 कोटी रुपये हे राज्य सरकारने या नाशिकच्या कुंभमेळ्याकरता दिले, नाशिकचा चेहरा केले होते, पण तुम्ही खर्च एवढेच करू शकलात, त्यामुळे एवढा पैसा या ठिकाणी जवळजवळ 2219.11 कोटी रुपये हे या ठिकाणी या कुंभमेळ्याकरता राज्य सरकारनं दिले। आणि राज्य सरकारच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या नाशिकचा चेहरा या ठिकाणी बदलायचं काम झालं। मी गिरीश महाजनांचं अभिनंदन करतो, या ठिकाणी आमच्या आमदारांचं अभिनंदन करतो। हा कुंभमेळा त्यांनी अंगावर घेतला, एखाद्या गड्यासारखे राब राब लाभले, त्या ठिकाणी रक्ताचं पाणी त्यांनी केलं आणि खऱ्या अर्थानं या कुंभमेळ्याला या ठिकाणी यशस्वी केल्यानंतर ज्यावेळी तिकडे मध्य प्रदेशचा कुंभमेळा झाला, यापूर्वी कुंभमेळा व्हायचा तर आम्हाला लोक सांगायचे कसा मध्य प्रदेशचा कुंभमेळा होतो तो बघा आणि तसाच तुम्ही करा। साधू संतांनी मला गिरीशजींना बोलवून सांगितलं जसा तिकडे होतो उज्जैनला तसाच करा, पण या कुंभमेळ्यानंतर त्यांनी उज्जैनच्या मंत्र्यांना बोलवलं आणि सांगितलं गिरीश महाजनांनी जसा कुंभमेळा केला तसा उज्जैनमध्ये आता कुंभमेळा करून दाखवा। बंधू भगिनींनो, या ठिकाणी जे काम केलंय ते काम आम्ही निश्चितपणे सांगणार आहोत आणि जे केलं नाही त्याचा आम्हाला श्रेय देखील घ्यायचं नाही, पण खऱ्या अर्थानं कुठलंही काम न करता केवळ या ठिकाणी डायलॉग बाजी करायची आणि त्याच्या आधारावर काहीतरी सांगायचं। काय सांगितलं नाशिककरांना नाशिकच्या बाहेर घालवणार। अरे नाशिककरांना नाशिकच्या बाहेर कोण घालवू शकतं? नाशिकच्या बाहेर नाशिककर घालवणार, पण तुमच्या पक्षाला घालवणार। नाशिककरांना नाशिकच्या बाहेर कोणी घालवू शकत नाही। मला कधी कधी आश्चर्य वाटतं, निवडणुका आल्या की लोक किती खालच्या स्तराला जाऊन काम करतात। आमच्या शिवसेनेच्या मनसेच्या लोकांनी स्वतःच एक नियमांची यादी तयार केली, त्याला DCR नाव लिहिलं, त्यांच्या मनात आले तसे नियम केले, त्यात बदल केले, सोशल मीडियावर चालवून दिली आणि सांगितलं ही बघा यादी, नाशिकच्या छोट्या घरांना धोका, नाशिकच्या छोट्या रस्त्यावरच्या घरांना धोका, नाशिकच्या कपाटांना धोका। अरे काळजी करू नका, नाशिकची काळजी घेण्याकरता आम्ही आहोत, कारण आमची ही पावन भूमी आहे, ही पवित्र भूमी आहे, या भूमीवर राहणारा प्रत्येक व्यक्ती आमच्याकरता पवित्र आहे। मी तुम्हाला शब्द देतो, या लबाडांच्या लबाडीच्या भूलथापांना बळी पडू नका। नाशिकची DCRची जी काही यादी या ठिकाणी दिली ही यांच्या कपोल कल्पित कपाळातनं निघालेली यादी आहे।
खरे जे डीसीचे रूल आहेत, मी तुम्हाला सांगतो, राज्याचा मुख्यमंत्री म्हणून, राज्याचा नगर विकासाचा मंत्री म्हणून, छोट्या रस्त्यावरची घरं यांना देखील रिडेव्हलपमेंट करता, TDR करता पूर्णपणे आपण त्यात प्रोव्हिजन केलेलं आहे. जे कपाट आहेत त्यांना देखील योग्य प्रकारे त्या ठिकाणी रेग्युलराइज करण्याच्या संदर्भातली व्यवस्था ही केली आहे. पण बंधू भगिनींनो, या ठिकाणी आम्ही जे चांगलं केलं ते कशा करता सांगितलं जाईल, कारण आपल्याला माहिती आहे या लोकांनी निवडणुका आजपर्यंत जिंकल्या, त्या विकासावर नाही जिंकल्या. निवडणुका आल्या की भावनात्मक बोलायचं, निवडणुका आल्या की वेगवेगळ्या गोष्टी बोलायच्या. आता या ठिकाणी उद्धवजी आले आणि या ठिकाणी म्हणाले की कर्जमाफी झाली पाहिजे. खरी गोष्ट आहे, आम्ही देखील कर्जमाफीच्या बाजूच्या आहोत. आम्हाला देखील वाटतं शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे आणि हे सरकार निश्चित योग्य वेळी कर्जमाफी केल्याशिवाय राहणार नाही. पण प्रश्न हा आहे की 2009 साली कर्जमाफी झाली, तुम्ही बँकांची कर्जमाफी केली, शेतकऱ्याची नाही. 2010 साली तो शेतकरी पुन्हा कर्जबाजारी झाला, तो पुन्हा आत्महत्या करायला लागला. अरे 2009 साली कर्जमाफी झाल्यानंतर 2010 साली सर्वाधिक आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये झाल्या. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे, आम्हाला शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायची नाही आहे, त्याला कर्जमुक्त करायचं आहे. त्याला आम्ही सक्षम करू आणि त्यानंतर कर्जमाफी करू. ती कर्जमाफी झाल्यानंतर आमच्या या शेतकऱ्यावर कधीही आत्महत्या करण्याची पाळी येणार नाही. पण माझा दुसरा सवाल उद्धवजी आपल्याला आहे, आपल्याला जर या शेतकऱ्याचा इतका कळवळा आहे तर 25 जिल्हा परिषदेच्या निवडणुका चाललेल्या आहेत. एक तरी जिल्हा तुम्ही सांगा की ज्या जिल्ह्यातल्या एका तरी गावामध्ये जाऊन शेतकऱ्याकरता तुम्ही सभा घेतली. शेतकऱ्याकरता तर जाऊ द्या, तुमच्या उमेदवाराकरता मतं मागण्याकरता तुम्ही सभा घेतली. अरे तुम्ही काय शेतकऱ्यांबद्दल बोलताय? तुमच्या 18 सभा मुंबईमध्ये, एक सभा नाशिकच्या शहरामध्ये, एक सभा पुण्याच्या शहरामध्ये, एक सभा ठाण्याच्या शहरामध्ये, एक सभा पिंपरी चिंचवडच्या शहरामध्ये. महाराष्ट्राचा तुमचा प्रचार संपला, याच्या पलीकडे तुम्ही प्रचाराला देखील गेला नाहीत. अरे शेतकऱ्याबद्दल जर बोलायचं असेल तर शेतकऱ्यामध्ये जाऊन बोललं पाहिजे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये एकही सभा तुम्ही घेतली नाही. तुमची चूक नाही, कदाचित तुमच्या पक्षातल्या लोकांना असं वाटत असेल की साहेब त्याच ठिकाणी जातात जिथे मोठं मोठं बजेट असतं, जिथे छोटं छोटं बजेट असतं तिथे काही साहेब जात नाही असं तुमच्या लोकांना वाटत असल्यामुळे त्या ठिकाणी तुमचे लोक तुम्हाला नेत नसतील. आणि म्हणून निवडणुका आल्या की शेतकऱ्याचं बोलायचं, निवडणुका आल्या की कर्जमाफीचं बोलायचं. हो आम्हाला माहिती आहे शेतकऱ्यासमोर अडचण आहे, आज कांद्याची अडचण मोठी आहे, आम्हाला त्याची कल्पना आहे. आचारसंहिता चालू आहे, आचारसंहिता संपल्याबरोबर या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या पाठीशी हे सरकार उभं राहील. अरे त्या काँग्रेसने केलेला 7 वर्षाचा करार, त्या माध्यमातून तो संपुष्टात आल्यानंतर निर्यात बंदी येत होती. या देवेंद्र फडणवीसने पत्र पाठवलं, आमचे गिरीश भाऊ आमचे नेते त्या ठिकाणी दिल्लीत जाऊन बसले. आमच्या निर्मला सीतारामनने निर्णय केला आणि त्या ठिकाणी निर्यात बंदी होणार नाही, निर्यात सुरू राहील अशा प्रकारचं काम हे आमच्या सरकारनं त्या ठिकाणी केलं. आणि म्हणून कांद्याचा शेतकरी असो, शहरात राहणारा असो, गरीब असो, मध्यमवर्गीय असो, या प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं काम हे आमच्या माध्यमातून होत आहे. या नाशिक शहरामध्ये काय दाखवतात? या ठिकाणी दाखवतात बॉटॅनिकल गार्डन केलं. बॉटॅनिकल गार्डन 5 वर्षामध्ये काय केलं? टाटाला आणलं आणि गार्डन केलं. अरे त्याकरता तुमची थोडी आवश्यकता होती? टाटा स्वतः येऊनही करू शकले असते. तुम्हाला त्याकरता निवडून थोडी दिलं होतं? तुम्हाला निवडून दिलं होतं शहरातल्या गरीबाला पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे, शहरातल्या गरीबाला घर मिळालं पाहिजे, शहरातल्या झोपडपट्टीमध्ये काम झालं पाहिजे, शहरातल्या आतल्या भागातले रस्ते चांगले झाले पाहिजे, शहरात दिवाबत्तीची सोय झाली पाहिजे, घनकचऱ्याचं व्यवस्थापन झालं पाहिजे, सांडपाण्याचा निचरा झाला पाहिजे, सांडपाण्यावर प्रक्रिया झाली पाहिजे. याकरता तुम्हाला निवडून दिलं होतं. त्याबद्दल बोलतच नाही. बॉटॅनिकल गार्डन, बॉटॅनिकल गार्डन, बॉटॅनिकल गार्डन, बॉटॅनिकल गार्डन. अरे तुम्ही थोडी पैदा केलाय, ते तर होतच त्या ठिकाणी. त्याच्यात काही लाईट पीठ लावले, चांगलं केलं, तेही चांगलं काम आहे. एक तुम्हाला सांगतो की राज ठाकरे कल्पक आहेत, त्यामुळे त्यांना कल्पनाशक्ती खूप आहे. फक्त ती चुकीच्या ठिकाणी नेहमी लागते, त्यामुळे त्यांची ही हालत होते. जी चांगल्या ठिकाणी लावली तर काही त्याच्यात अडचण नाही आहे, पण चांगल्या ठिकाणी त्या ठिकाणी लावत नाही. खरं म्हणजे मला कधी काही आश्चर्य वाटतं. आता आपले गीते भाऊ या ठिकाणी आहेत, अनेक वर्ष ते सोबत देखील होते.
मला सांगा मनसेने कशा करता आंदोलन केलं होतं? कुसुमाग्रज पार्का करता दरवर्षी आंदोलन, कुसुमाग्रजांची समाधी त्याच्यात नीट व्हावं, सगळं तिथलं व्हावं म्हणून दरवर्षी आंदोलन. आणि तुमची सत्ता होती तर विसरूनच गेला. कुसुमाग्रज तिथेच राहिले आणि बोटॅनिकल गार्डन. अरे बाबा, बोटॅनिकल गार्डन महत्वाचं आहे, पण कुसुमाग्रजांनी आपल्या मराठीला अस्मिता दिली आहे. आपण मराठीचे सगळे एवढे लढवय्ये लोक कसे विसरून गेलो त्यांना? त्यांची आठवणी आपल्याला आली नाही. आणि या ठिकाणी आपण मतं मागताना त्यांच्या नावाने, आणि मतं मिळाले की टाटा, हे खूप आहे. म्हणजे टाटा म्हणजे त्यांना टाटा, कुसुमाग्रजांना. हा टाटा नाही, टाटा चांगलेच आहे, त्याची काळजी करू नका. बंधू भगिनींनो, त्यामुळे खऱ्या अर्थानं या ठिकाणी आमचा पक्ष मत मागतोय, तो विकासाकरता मागतोय. या आपल्या शहरामध्ये, या नाशिकमध्ये परिवर्तन झालं पाहिजे. इथल्या सामान्य माणसाला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. याकरता खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी मत मागतोय. बंधू भगिनींनो, आपलं शहर निर्मल झालं पाहिजे, घनकचऱ्याचं व्यवस्थापन झालं पाहिजे. घनकचऱ्यापासनं या ठिकाणी केवळ खत निर्मिती नाही, पेलेटची निर्मिती झाली पाहिजे, विद्युत निर्मिती झाली पाहिजे, सांडपाण्यावर प्रक्रिया झाली पाहिजे. या गोष्टी करता आम्ही मत मागतोय. आज देशामध्ये मोदीजींचं सरकार आहे. मोदीजींच्या सरकारमधली एक एक योजना ही सामान्य माणसाकरता योजना आहे. माननीय मोदीजींनी सांगितलं, या भारतामध्ये राहणाऱ्या प्रत्येक गरीबाला घर मिळालं पाहिजे. प्रधानमंत्री आवास योजना त्यांनी सुरू केली. काय म्हणाले मोदीजी? अरे, स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर जर आमच्या गरिबांना आम्ही घर देऊ शकत नसू तर या स्वातंत्र्याचं नेमकं मोल काय आहे? आणि म्हणून प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गरीबाला घर देण्याचा संकल्प मोदीजींनी घेतला. 2022 सालापर्यंत प्रत्येक गरीबाला घर द्यायचं आहे. आणि मोदीजींनी सांगितलं, हे घर देत असताना त्याची जात पाहू नका, त्याचा धर्म पाहू नका, त्याचा पंथ पाहू नका, त्याची भाषा पाहू नका, तो हिंदू आहे का मुसलमान आहे पाहू नका, तो या ठिकाणी बौद्ध आहे का या ठिकाणी ओबीसी आहे हे बघू नका, तो कुठली भाषा बोलतो बघू नका, तो कुठल्या पंथाचा आहे बघू नका. गरीबाची जात गरिबी आहे, गरीबाचा धर्म गरिबी आहे, गरीबाचा पंथ गरिबी आहे, गरीबाची भाषा गरिबी आहे. त्यामुळे जो गरीब आहे त्या प्रत्येक गरीबाला 2022 सालापर्यंत घर द्यायचं आहे. पण मी आपल्याला सांगतो, या महाराष्ट्रामध्ये गिरीश भाऊंनी आम्ही कॅबिनेटचा निर्णय केलाय. मोदीजींचं स्वप्न महाराष्ट्रामध्ये 2022 सालापर्यंत नाही, हे स्वप्न 2019 सालापर्यंत आपल्याला पूर्ण करायचं आहे. गिरीश भाऊ, बाळासाहेब, मी तुम्हाला विनंती करतोय, आज बघा ही अतिविराट प्रचंड सभा या ठिकाणी आहे. या सभेतनं एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, ही जनता तुम्हाला एखादी सत्ता देणार आहे. ही सत्ता आल्यानंतर पहिलं काम काही करा, आपल्या झोपडपट्ट्यामध्ये राहणारा गरीब, जो बेघर आहे, जो कच्च्या घरामध्ये राहतोय, त्याच्या घरांचा प्रस्ताव प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून तयार करा. मी तुम्हाला शब्द देतो, जेवढ्या घरांची तुम्ही मागणी कराल तेवढी घरं तुम्हाला या ठिकाणी देण्याचं काम हे राज्य सरकार आणि केंद्र सरकार करेल. ही जुन्या सरकारसारखी इंदिरा आवासची योजना नाही आहे. इंदिरा आवास योजनेमध्ये 10 घरं यायची, 5 घरं तोंड पाहू पाहू वाटली जायची, 5 घरं कुठे जायची कोणाला समजायचं नाही. ही तशी योजना नाही आहे. ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची योजना आहे की ज्या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गरीबाला या ठिकाणी घर मिळणार आहे. बंधू भगिनींनो, आज सामान्य माणसाकरता काय हवंय? अन्न वस्त्र निवारा हवाय, शिक्षण आरोग्य रोजगार हवाय. एकीकडे या ठिकाणी गरीबाला घर देण्याचं काम आम्ही करतोय आणि दुसरीकडे या ठिकाणी गरीबाला आरोग्य मिळालं पाहिजे. गिरीश भाऊंचं मी अभिनंदन करेन. गिरीश भाऊंनी रेकॉर्ड तयार केला. मला तर असं वाटतं लवकरच गिनीज बुक मधनं देखील त्या रेकॉर्डला मान्यता मिळेल. त्यांनी या ठिकाणी जे आरोग्य शिबिर घेतलं, त्या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून प्रत्येक गरीबापर्यंत आरोग्य पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं. आमचे उद्धवजी या ठिकाणी आले आणि म्हणाले, आम्ही सगळ्यांना मोफत आरोग्य देणार. खरं म्हणजे त्यांची गाडी थोडी लेट झाली, कारण मोफत आरोग्याची व्यवस्था गिरीश भाऊंनी आधीच केली आणि आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून आपण महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू केली आहे. या महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून
1200 आजारांकरता प्रत्येक गरीबाला मोफत उपचार हा त्या ठिकाणी मिळणार आहे। कोणालाही या ठिकाणी खऱ्या अर्थानं पैसे नाही म्हणून मरायची अवस्था येणार नाही। आपल्या मोदीजींनी काय केलं, आज प्रत्येकाला हार्टचं ऑपरेशन करावं लागतं। हे हार्टचं ऑपरेशन हे इतकं महाग आहे, त्याचा स्टेंट 50,000 रुपयाचा होता। मोदीजींनी निर्णय केला आणि हा स्टेंट 7,500 रुपयाचा केला। 85% या स्टेंटचा भाव हा मोदीजीनं कमी केला। आणि मी तुम्हाला सांगतो, तुमच्या गावामध्ये, तुमच्या झोपडपट्टीमध्ये, तुमच्या घरामध्ये कोणीही गरीब असेल, गरजू असेल, त्याचं जर ऑपरेशन होत नसेल, आमच्याशी संपर्क साधा। सरकारने योजना तयार केली आहे। प्रत्येक गरीबाकरता या ठिकाणी या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे त्यांना आरोग्याची सेवा दिली जाणार आहे। या नाशिकचं औद्योगिकीकरण पूर्ण थांबलं होतं। आपल्याला माहिती आहे, बेरोजगारांच्या हाताला जर काम द्यायचं असेल तर उद्योग आले पाहिजे। उद्योगाशिवाय या ठिकाणी रोजगार येऊ शकत नाही। या ठिकाणी उद्योग आले पाहिजे। सातत्याने आमदारांचा माझ्या मागे सातत्याने पाठपुरावा होता की आमच्या नाशिकला उद्योग द्या, नाशिकला उद्योग द्या। महिंद्राशी मी बोललो। महिंद्रा कंपनीला एक फार मोठा या ठिकाणी ऑटोमोबाईल उद्योग लावायचा होता। ऑटोमोबाईल उद्योगचं काय असतं आपल्याला माहिती आहे। एक गाड्या बनवण्याचा कारखाना आला तर त्याची इकोसिस्टीम तयार होते। एक इकोसिस्टीम तयार झाली तर त्यातनं लाखो लोकांना रोजगार मिळतो। आपण बघा, आज औरंगाबाद मध्ये ऑटोची इकोसिस्टीम तयार झाली तर त्यातनं त्या ठिकाणी रोजगार तयार झाला। पुणे हे तर ऑटो हब झालं। अनेक वर्षापासून आमचा प्रयत्न सुरू होता, या नाशिक मध्ये एक अँकर उद्योग आला पाहिजे। एक अँकर उद्योग आला तर मोठ्या प्रमाणात उद्योग येतात। मला सांगताना आनंद वाटतो, मी महिंद्राशी बोललो आणि त्यांची गुंतवणूक या नाशिक मध्ये आणण्याचं काम मी केलं। त्यांनी या ठिकाणी 1500 मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उद्योग येणार आहेत आणि त्या माध्यमातून बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार आहे। त्याच वेळी आता आम्ही प्रयत्न करतो आणि मला विश्वास आहे, कारण हा नाशिक फळबागांनी बहरलेला जिल्हा आहे। या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं पीक आपल्याकडे होतं। या पिकावर कुठेतरी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रक्रिया झाली पाहिजे। याकरता नाशिकमध्ये फूड पार्क नाही आहे। फूड पार्कच्या माध्यमातून एकीकडे शेतकऱ्यांना फायदा मिळतो, फूड पार्कच्या माध्यमातून दुसरीकडे सामान्य माणसाला रोजगार मिळतो। आणि म्हणून आम्ही आता रामदेव बाबांना विनंती केली आहे आणि मला विश्वास आहे, कारण रामदेव बाबांनी सर्वाधिक गुंतवणूक ही महाराष्ट्रात केली आहे। लवकरच या नाशिक मध्ये देखील रामदेव बाबांच्या माध्यमातून फूड पार्कची सुरुवात ही आम्ही करू आणि नाशिकच्या जनतेला, त्या ठिकाणी आमच्या फळबागा करणाऱ्या लोकांना निश्चितपणे या ठिकाणी कृषी प्रक्रियेचा फायदा देऊ। बंधू भगिनींनो, आपलं विमानतळ आहे, ते विमानतळ चांगलं झालंय, पण त्या ठिकाणी वाहतूक सुरू होत नाही। ही वाहतूक सुरू झाली पाहिजे, याकरता केंद्रीय मंत्रालयाशी मी बोललो आहे। मला विश्वास आहे लवकरच या ठिकाणी विमानाची वाहतूक देखील सुरू होणार आहे। या ठिकाणी विमानाची वाहतूक सुरू झाली तर त्यातनं देखील उद्योगाला चालना मिळणार आहे। आणि हे सगळं करत असताना आपल्या देशामध्ये माननीय मोदी साहेबांनी स्किल इंडिया कौशल्य प्रशिक्षणाचं या ठिकाणी ब्रीदवाक्य दिलं। कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणात रोजगार मिळू शकतो। आम्ही कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू केली। बंधू भगिनींनो, केवळ कौशल्य प्रशिक्षण करून चालणार नाही, या गरीबाला त्या ठिकाणी कर्ज देखील मिळालं पाहिजे, ते कमी व्याजाचं मिळालं पाहिजे। मोदीजींनी मुद्राची योजना सुरू केली। मोदीजींनी सांगितलं मुद्राची योजना ही कशी योजना आहे, जो छोटा छोटा माणूस आहे, हात ठेलेवाला आहे, पान ठेलेवाला आहे, चहा ठेलेवाला आहे, स्कूटर मेकॅनिक आहे, मोटर मेकॅनिक आहे, ITI शिकलेला आहे, अशा प्रत्येक गरीबाला त्या ठिकाणी कर्ज मिळालं पाहिजे। तो जर बँकेमध्ये गेला तर बँकेचा चपराशीच त्याला आतमध्ये येऊ देत नाही। चुकून आतमध्ये गेला, बाबू मॅनेजरला भेटला, त्याला सांगितलं छोटासा धंदा काढायचा आहे, मला कर्ज दे। तो बाबू मॅनेजर त्याला विचारतो तुझ्या जो तारण आहे का? तो म्हणतो तारण नाही आहे। मग गॅरंटर आहे का? तो म्हणतो गॅरंटर नाही आहे। मग तो मॅनेजर बाबू त्याला म्हणतो हम आपके है कौन? ही बँक तुझ्या करता नाही आहे, तू बाहेर चालला जा। मोदीजींनी सांगितलं चालणार नाही। 1,20,000 कोटी रुपये
मुद्रा योजनेच्या माध्यमातून बँकांना दिले आणि सांगितलं हा जो छोटा छोटा माणूस आहे, हा चहा ठेलेवाला आहे, पान ठेलेवाला आहे, हात ठेलेवाला आहे, स्कूटर मेकॅनिक आहे, मोटर मेकॅनिक आहे, पंक्चरवाला आहे, रिवाइंडिंग करणारा आहे, ITI शिकलेला आहे, अशा प्रत्येक तरुणाला 10 लाखापर्यंतचं कर्ज बिना तारण आणि बिना गॅरंटरचं द्यायचं. आणि मागच्या वर्षी 1 कोटी तरुणांना बँकेचा मॅनेजर म्हणाला, जो मॅनेजर म्हणायचा हम आपके है कौन, तो मॅनेजर म्हणाला हम साथ साथ है. आता तुम्हाला 10 लाखाचं कर्ज द्यायला मी तयार आहे. 1 कोटी लोकांना त्या ठिकाणी कर्ज देण्याचं काम हे माननीय मोदीजींच्या योजनेच्या माध्यमातून झालं. बंधू भगिनींनो, आता तर देशाच्या बँकांमध्ये पैसा आलाय. नोटाबंदी नंतर ज्यांचा काळा पैसा होता ते बँकेमध्ये पैसे टाकले, त्यांना वाटलं आपला पैसा बँकेत गेला तर गोरा झाला. पण आमच्या अर्थमंत्र्यांनी सांगितलं आता बँकेत पैसा आला, या पैशाचा पत्ता आम्हाला माहिती नव्हता, हा पैसा आम्हाला सापडत नव्हता, आता तुम्ही तो बँकेत आणला, आता या पैशाचा मालक कोण आहे याचा पत्ता आम्हाला सापडला. आता यातला 40% पैसा असा आहे की ज्या पैशावर आता टॅक्स द्यावा लागेल, नाहीतर तो जप्त होणार आहे. बँका पैशाने लबालब भरल्याबरोबर मोदीजींनी निर्णय केला, त्या ठिकाणी मुद्रा योजनेकरता 2,40,000 कोटी रुपयाची तरतूद केली आणि त्या तरतुदीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं 5 कोटी तरुणांना रोजगार मिळणार आहे. आज या नोटाबंदी नंतर जो पैसा आला त्याच्यामध्ये लघु उद्योगाला कर्ज मिळत आहे, महिलांना प्रसूती करता 6,000 रुपये मिळत आहेत. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी करायची सुरुवात झाली आहे. बंधू भगिनींनो, देश बदलतोय, महाराष्ट्र बदलतोय, आता नाशिक बदललं पाहिजे. अनेक लोक असं म्हणतात आमच्या नाशिककडे पाहणारं कोणी नाही, अनेक लोक म्हणतात नाशिकचा कोणी वाली नाही, अनेक लोक म्हणतात आम्ही वेगवेगळ्या नेत्यांवर विश्वास टाकला पण कुठल्याच नेत्याने नाशिकला काही दिलं नाही. मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे की या ठिकाणी एकदा माझ्यावर विश्वास टाका. मी तर आज या ठिकाणी आपण म्हणत असाल तर मी या ठिकाणी अनाउन्स करतो, या ठिकाणी घोषणा करतो, आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. लोक असं म्हणतात मी नागपूरचा असल्यामुळे नागपूर दत्तक घेतलाय. आजपासून सांगतो नागपूर दत्तक घेण्याकरता आमचे गडकरी साहेब पुरेसे आहेत, ते नागपूर पाहून घेतील. नागपूरमध्ये मला जायची आवश्यकता नाही आहे. आजपासून माझं दत्तक गाव जर कुठलं असेल तर ते नाशिक आहे. 5 वर्षामध्ये या नाशिकचा चेहरा बदलून दाखवेल. 5 वर्षामध्ये तुमच्या आशा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करून दाखवेल. तुमचं भवितव्य 5 वर्षात बदलून दाखवेल. आता 5 वर्षानंतर तोंड दाखवायला देखील या ठिकाणी येणार नाही. बंधू भगिनींनो, मी तुम्हाला विचारतो, मला नाशिक दत्तक देणार का? मला नाशिक दत्तक देणार का? एकदा मूठ वाहून सांगा, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. मी तुम्हाला शब्द देतो, तुम्ही मला सत्ता द्या, मी तुम्हाला विकास देतो. एक हाती सत्ता द्या, तंगड्यात तंगड्या अटकवू नका. हे केवळ भारतीय जनता पक्षाला निवडून द्या. 4ही कमळ आपल्या प्रभागामध्ये त्या ठिकाणी फुलवा. एकदा कमळ फुललं की तुम्हाला विश्वास देतो, नाशिक शहराचं सगळं वैभव हे परत आणून दाखवण्याचा शब्द हा देवेंद्र फडणवीस तुम्हाला देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.